नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पवित्र पोर्टलवर उमेदवारांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशा सूचना आल्या आहेत. ज्या उमेदवारांनी या सूचना अद्याप बघितल्या नाही आहेत, ऐकल्या नाही आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय झाला असेल किंवा नाही झाला असेल, अशा सर्व उमेदवारांनी या सूचनांकडे लक्ष देणं आवश्यक आहे. बघा काय सूचना आहेत त्या आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सर्वात पहिले सूचना आहे, उमेदवारांना यापूर्वी नॉन क्रीमी लेअर म्हणजेच NCL प्रमाणपत्र सन 2025-26 साठी ग्राह्य असलेले सादर करण्याबाबत सूचना क्रमांक व11 मध्ये नमूद करण्यात आले आहे. त्याबाबत स्पष्ट करण्यात येते की 2025-26 साठी ग्राह्य असलेले सध्याचे नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र नोंदवता येईल. याचा अर्थ की नॉन क्रीमी लेअर बाबतची जी काही अडचण होती त्यामध्ये अपडेट केलेलं आहे की तुमचं या वर्षीचं नॉन क्रीमी लेअर असेल तरी चालून जाणार आहे. अगोदर 14 मे 2025च्या पूर्वीचं लागणार होतं, पण आता या वर्षामधील 25-26 या वर्षामधील नॉन क्रीमी लेअर चालणार आहे. दुसरी सूचना बघा मित्रांनो, EWS प्रवर्गाचे उमेदवार यांचे प्रमाणपत्र उत्पन्नावर आधारित असल्याने 25-26 साठी ग्राह्य असणारे प्रमाणपत्र पोर्टलवर नोंद करणे आवश्यक आहे. म्हणजे EWS कॅटेगरीचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमचं जे इन्कम सर्टिफिकेट आहे ते चालू वर्षातील इन्कम सर्टिफिकेट लावून तयार करण्यात आलेलं EWSचं प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यानंतर खुल्या प्रवर्गामधून केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ज्या उमेदवारांनी दिली त्यापैकी 55 ते 60% या दरम्यान गुण असतील अशा उमेदवारांना त्यांच्या CTET प्रमाणपत्रावर नॉट क्वालिफाईड अशी नोंद आहे. बघा आता, ज्यांनी ओपनमधून CTET परीक्षा दिली होती परंतु त्यांचे गुण हे 55 ते 60% यांच्या मधात होते, म्हणून त्यांना CTET नॉट क्वालिफाईड अशी नोंद होती. त्यातील जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी कोणत्याही आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्यांनाच त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू सूट किंवा सवलत मिळणार आहे. सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी आरक्षणाचे प्रमाणपत्र नसेल तर त्यांना सूट किंवा सवलतीचा लाभ घेता येणार नाही. याचा अर्थ CTET परीक्षा ज्यावेळेस ज्या उमेदवारांनी दिली आहे त्यावेळेस जर त्यांच्याकडे आरक्षणाचं प्रमाणपत्र नसेल आणि आता मात्र आहे तर त्यांना त्याचा लाभ घेता येणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. सबब ज्यांच्याकडे अशी प्रमाणपत्र त्यावेळी नसतील तर त्यांनी सदर परीक्षेतील पेपर 1 आणि पेपर 2 गुणांची 55 ते 60% या दरम्यान गुण अशी नोंद करायची नाहीये आणि अशी नोंद केल्यास संबंधित उमेदवार त्यासाठी जबाबदार राहतील अशी एक सूचना आहे. त्यानंतरची सूचना बघा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025ला परीक्षेच्या वेळेस अर्ज करत असताना उमेदवारांना त्यांचे 2 मोबाईल क्रमांक नोंदण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु काही उमेदवारांनी एकच मोबाईल क्रमांक नोंदवलेला आहे. सदर मोबाईल क्रमांक कार्यान्वित नसेल तर त्यांना पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र पूर्ण करता येत नसल्याचे विनंती अर्ज प्राप्त होत आहे. या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी OTP अनिवार्य असल्याने त्यांचा सध्याचा मोबाईल पोर्टलवर असणे आवश्यक आहे. यासाठी ज्यांना परीक्षेच्या वेळी नोंद केलेला मोबाईल कार्यान्वित नसेल अशा उमेदवारांनी टेट 2025 साठी नोंद केलेली जी ईमेल ID आहे त्या वापरून विनंती अर्ज, ओळखीचा पुरावा, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना यापैकी एक कागदपत्र घेऊन तसेच परीक्षा क्रमांक व टेट 2025चा नोंदणी क्रमांक यासह ejupavitra25@gmail.com या ईमेलवर काय करायचं आहे, अपडेट चेंज मोबाईल नंबर असा विषयाने ईमेल करायचा आहे आणि अशा उमेदवारांना स्वप्रमाणपत्र करण्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर अपडेट करून देता येईल. म्हणजे ज्यावेळेस टेट परीक्षेचं रजिस्ट्रेशन केलं त्यावेळेस तुम्ही जर एकच मोबाईल नंबर नोंदवला आणि तो मोबाईल चालू नाही आहे, हरवला आहे किंवा बंद पडला आहे तर अशा मुलांना पुढे कम्युनिकेशन करता येत नाही. म्हणून तुम्हाला तुमची जी काही ईमेल ID आहे त्यावरून ejupavitra25@gmail.com ला अपडेट चेंज मोबाईल नंबर अशा विषयाचा एक मेल करायचा आहे आणि मेलचा रिप्लाय येईल. त्यावेळेस तुम्हाला काय करता येईल, त्याच्यामध्ये तुमचा जो अपडेटेड मोबाईल नंबर आहे तो ॲड करता येईल. याच्यासाठी सुविधा देण्यात आलेली आहे. पवित्र पोर्टल अथवा अन्य पदभरतीमधून यापूर्वी प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक इत्यादी एक वेळ लाभ दे असणारे प्रमाणपत्राचा लाभ घेऊन
सेवेत रुजू झालेल्या उमेदवारांना पुन्हा त्या प्रमाणपत्राचा लाभ देय नाही. त्यामुळे अशा उमेदवारांना त्यांचा टेट 2025 मध्ये सहभागी व्हायचे असेल तर सदर आरक्षणाचा लाभ न घेता त्यांचा मूळ प्रवर्ग अथवा खुला प्रवर्ग असेल तर तसे नोंद करून पदभरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी स्वप्रमाणपत्र पूर्ण करू शकतील. म्हणजे तुम्ही यापूर्वी जर एखाद्या सेवेमध्ये रुजू झाला असेल, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त असं तुमचं आरक्षण होतं, माजी सैनिकाचं आरक्षण होतं, तर ते तुम्ही एकदा वापरलं असेल तर आता पुन्हा तुम्हाला या परीक्षेमध्ये त्याचा वापर करता येणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला हा आरक्षण समांतर आरक्षणाचा लाभ तिथे स्वप्रमाणपत्रामध्ये नोंदवायचा नाही आहे मित्रांनो, याची काळजी घ्यायची आहे. लाभ न घेता तुम्हाला ओपन कॅटेगरीमधूनच सहभागी होता येईल असं इथे स्पष्ट सांगितलेलं आहे. आता ज्या उमेदवाराकडून चुकीची नोंद झाल्यामुळे ती दुरुस्त करायची आहे आणि स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफाईड झालेलं आहे तर त्यांना त्यांचे स्वप्रमाणपत्र अनसर्टिफाय करता येईल व अशी योग्य नोंद करून पुन्हा स्वप्रमाणपत्र स्वप्रमाणित सेल्फ सर्टिफाईड म्हणजे स्वप्रमाणित करणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी. म्हणजे जर चूक झाली असेल ना तर तुम्हाला अनसर्टिफाय करता येते, पण ते कशासाठी करायची त्याची तुम्हाला त्यात नोंद करायची आहे आणि मग पुन्हा स्वप्रमाणपत्र तुम्हाला अनसर्टिफाय करता येईल आणि अनसर्टिफाय करून सर्टिफाय करता येईल, याची तुम्ही काळजी घेऊ शकता. तर अशा होत्या मित्रांनो महत्त्वपूर्ण सूचना. या सूचना तुम्हाला लक्षात आल्या असतील. ज्या उमेदवारांना ह्या सूचना लागू पडतात त्या सर्वांनी काळजीपूर्वक या सूचनांचं अवलोकन करायचं आहे मित्रांनो आणि आवश्यक ते फेरबदल तुमच्या फॉर्ममध्ये करायचे आहेत. आता पवित्र पोर्टलवर सेल्फ सर्टिफिकेशन करण्याची जी प्रक्रिया आहे ती अजून सुरूच आहे आणि त्याची अंतिम तारीख ही 29 होती आणि ती लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण अद्याप लांबलेली नाही आहे. त्याच्यामुळे 29 तारखेपूर्वी तुम्ही हे अपडेशन करून घ्यावं अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. मित्रांनो बघा, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.